हॅलो फ्रेंड्स, तर मी आज घेऊन आलेली आहे लातूर येथील प्रसिद्ध अशा अष्टविनायक मंदिराचा व्हिडिओ। गेल्या दिवाळीमध्ये दर्शन करायला गेल्यानंतर हा व्हिडिओ शूट करण्यात आला होता। काही कारणास्तव मी त्यावेळी हा शेअर करू शकले नाही, म्हणून मी हा व्हिडिओ आज शेअर करत आहे। जसं की आपल्याला माहीतच आहे, अयोध्येमध्ये श्रीरामांचे आगमन झाले आहे। त्यामुळे लातूर येथील भाविकांना देखील श्रीरामांच्या आगमनाची आतुरता होतीच। त्यामुळे त्यांनी श्रीराम, लक्ष्मण आणि सीता अशा प्रकारे रांगोळीमध्ये काढलेले आहेत। एकदम सुंदर अशी रांगोळी येथे काढलेली होती। असं वाटत होतं की खूप वेळ तासनतास पाहतच राहावं। साक्षात राम, लक्ष्मण, सीता येथे आहेत असे वाटत होते। पूर्ण डेकोरेशन देखील दिवाळीमुळे आणि श्रीरामांच्या ह्या आगमनाच्या उत्सवामुळे देखील खूप छान केले होते। श्री अष्टविनायक मंदिर हे लातूर येथील शिवाजीनगर भागात असलेले प्रसिद्ध मंदिर आहे। मंदिराची स्थापना 1989 मध्ये झाली। गणेश मंदिरासोबतच येथे अष्टविनायकाच्या प्रतिकृती पाहायला मिळतात। मंदिराच्या समोर दोन्ही बाजूंनी बागा आहेत, समोर कारंजे देखील आहेत आणि आता नवीन बांधकाम देखील झालेले आहे। 8 ते 9 फूट उंच शंकराची मूर्ती येथे पाहावयास मिळते। तसेच येथे नवग्रह, मारुती, विठ्ठल, शेषनाग, देवी सरस्वती यांच्या देखील मूर्ती आढळतात। अशा प्रकारे आपण मंदिरामध्ये आलेलो आहोत। श्री गणेशाची मोठी मूर्ती आहे आणि तसेच बाकी 8 अष्टविनायक प्रतिकृती येथे दिसून येतात। श्री मोरेश्वर, जे की मोरगाव, पुणे जिल्ह्यात आहे। दुसरे आहे श्री सिद्धिविनायक, जे की अहमदनगर जिल्ह्यात सिद्धटेक येथे आहे। हे आहे श्री बल्लाळेश्वर, जे की पाली येथे रायगड जिल्ह्यात आढळून येते। श्री वरदविनायक, जे की महड, तेही रायगड जिल्ह्यातच स्थापित केलेले आहे। हे आहे चिंतामणी, जे की थेऊर येथे आहे। श्री गिरिजात्मक लेण्याद्री, हे पुणे येथे आहे, पुणे जिल्ह्यात आहे। श्री विघ्नेश्वर, जे की ओझर, ते पण पुणे जिल्ह्यातच आहे। हे आहे श्री महागणपती रांजणगाव, ते देखील पुणे जिल्ह्यातच आहे। अशा प्रकारे 8 अष्टविनायक येथे प्रतिकृती 8 अष्टविनायकच्या प्रतिकृती येथे दिसून येतात। येथे आले की खूप छान आणि शांत, प्रसन्न वाटते। हिंदू धर्मात शंकराच्या 12 पवित्र ज्योतिर्लिंगाप्रमाणेच गणपतीची 8 पवित्र निवासस्थाने ज्यांची पूजा केली जाते ती अत्यंत महत्त्वाची मानली गेली आहेत। महाराष्ट्रातील 8 मानाची आणि प्रतिष्ठेची गणपतीची मंदिरे ही अष्टविनायक म्हणून प्रसिद्ध आहेत। ही महादेवाची जी मूर्ती आहे ती नवीन बांधकामात बांधण्यात आलेली आहे। मागच्या बाजूस दिसते ती 8 ते 9 फूट इंच ती मूर्ती सुरुवातीपासूनच ह्या मंदिरात आहे। ही गुफा ही नवीन बांधकामातच बांधण्यात आलेली आहे। तुम्ही पाहू शकता, प्रसन्न अशा वातावरणाचे हे मंदिर आहे। येथे हनुमानाची देखील आणि शेषनागाची देखील मूर्तीची स्थापना केलेली आहे। श्रीकृष्णाची देखील मूर्ती ह्या मंदिरामध्ये दिसून येते। नवग्रह देखील येथे आहेत, तुम्ही पाहू शकता। एक्झॅक्ट लोकेशन सांगायचे झाले तर शिवाजी चौकाकडून अशोक हॉटेलकडे जाताना उद्योग भवनपासून स्ट्रेट गेल्यानंतर 3rd लेफ्ट घेतला की अष्टविनायक मंदिर लागते। या ठिकाणी हनुमानाची मूर्ती आणि शेषनागाची मूर्ती दिसून येते। दिवाळी असल्यामुळे पूर्ण मंदिराला डेकोरेशन केले होते। जागोजागी दिवे लावून एकदम प्रसन्न असं वातावरण निर्माण केलं होतं। येथे समोर श्रीकृष्णाची मूर्ती आहे, तेथे देखील सर्व पायऱ्यांवर दिवे लावले होते। एकदम प्रसन्न असं वातावरण वाटत होतं, तुम्ही पाहू शकता। या ठिकाणी भाविकांना बसण्याची देखील व्यवस्था आहे। हे आहे नवग्रह मंदिर आहे। येथे सर्व नवग्रहांची प्रतिकृती निर्माण केलेली आहे। अशा प्रकारे हा पूर्ण मंदिराचा परिसर आहे। अशा प्रकारे विठ्ठल रुक्मिणीची देखील सुंदर अशी मूर्ती येथे आहे। लातूरमध्ये गेल्यानंतर नक्की अष्टविनायक मंदिराला विजिट करा आणि मंदिर कसे वाटले हे कमेंटमध्ये नक्की सांगा। थँक्स फॉर वॉचिंग। चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। बाय बाय।